नमस्कार. या व्हिडिओला आरंभ करण्यापूर्वीच मला एक डिस्क्लेमर सांगायचं आहे, द्यायचं आहे की या व्हिडिओत मांडली गेलेली मते नाहीत, ही माहिती आहे. जे जे काही घडलंय ते फक्त तुमच्या समोर मांडायचं आहे. अर्थात कोणी कोणत्या तर्कावर यावं हा आग्रह असणार नाही. म्हणजे या व्हिडिओत मांडलेले विषय केवळ घडलेल्या घटनांची माहिती देणे एवढाच त्यामागचा हेतू आहे. चला सुरू करूया. तारीख आहे 5/10/2022. रशीद खान नावाचे एक व्यक्ती, कायद्याचे रक्षक, कायदा पाळणारे, माहिती अधिकाराचा वापर करणारे, कायद्याच्या बूज राखली पाहिजे यासाठी काम करणारे व्यक्ती भारताच्या राष्ट्रपतींच्याकडे एक तक्रार दाखल करतात. तारीख पुन्हा सांगतो, 5/10/2022. या पत्रामध्ये 21 चार्जेस लावले जातात आणि राष्ट्रपतींना विनंती केली जाते की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधामध्ये, जे आता सरन्यायाधीश आहेत त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यात यावी. मी तुम्हाला तो नंबरही दाखवतोय, जी राष्ट्रपती भवनातला केस नंबर आहे, PRSESI 2022-309-60. स्क्रीनवरही तुम्हाला तो नंबर दिसलेला आहे आणि याच्यामध्ये काही केसेसचा उल्लेख केलेला आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो आहे. देवेंद्र पाल भुल्लर या 2011-14 SEC 770 या केसचाही उल्लेख आहे आणि क्रायपाक या केसचाही उल्लेख आहे, ज्याच्यामध्ये जजेस इथिक्स कोड याचाही संदर्भ दिलेला आहे. आणि इंग्रजीतली वाक्यही तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आहे, ज्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एखाद्या न्यायाधीशाच्या समोर चालू असलेल्या केसमध्ये त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कुठला संबंध असेल तर या संबंधामध्ये असेल तर त्यांच्याकडून न्याय पूर्वग्रह दूषित अशा स्वरूपाचा होणार असेल तर त्यांनी स्वतःला या केसपासून दूर करावं आणि सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश, आताचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबाबत तो थेट आक्षेप व्यक्त करत, अभिनव चंद्रचूड हे वेगवेगळ्या केसमध्ये काही आरोपींची केस लढतायत. अभिनव चंद्रचूड हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे चिरंजीव आहेत आणि ते वेगवेगळ्या केसेस लढतायत आणि त्यांच्या केसेसमुळे कदाचित त्याच संबंधाने चंद्रचूड साहेबांच्या समोर आलेल्या केसेसवरती परिणाम होईल. त्यामुळे त्यांनी स्वतःला दूर करावं अशी मागणी देखील करण्यात आलेली होती. 21 चार्जेस त्या पत्रामध्ये दिलेले होते. ही माझी माहिती नाही, ही रशीद खान यांनी राष्ट्रपतींकडे दाखल केलेल्या केसमधली माहिती आहे. जरा पुढे जाऊया. एक अजून घटना घडली. न्यायमूर्ती संजीव खन्ना, कदाचित ते पुढचे CGI या देशाचे असतील, त्यांनी एक नुकताच निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांना थेट सर्वोच्च न्यायालयात येण्यापासून मज्जाव केला आणि ठणकावलं की तुमच्या समोर उच्च न्यायालयाची रेमेडी असताना तुम्ही तिथे का नाही गेलात? उच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळणार नाही अशी धारणा मनात ठेवून थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणं योग्य नाही. माजी मुख्यमंत्र्यांसाठी असा कोणताही नियम करता येणार नाही, बदलता येणार नाही. म्हणून आपण या केस संबंधी जावं थेट उच्च न्यायालयामध्ये, तिथून काही वाटलं तर परत या. हा संजीवजी खन्ना यांचा निर्णय आहे. अशाच स्वरूपाच्या एका माजी मुख्यमंत्र्यांच्या केसमध्ये मात्र मी तुम्हाला 22 जानेवारी 2024 ही ऑर्डर दाखवतोय, ज्याच्यामध्ये या ऑर्डरमध्ये 5 फेब्रुवारीला सुनावणी ठेवण्यात आली आणि ज्या क्षणी ही सुनावणी ठेवण्यात आली त्या क्षणी हरीश साळवे यांनी याबाबत आक्षेप घेतला. ही केस कोणती आहे? 10 जानेवारीला महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेत त्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी किंवा बदलण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली होती. आता जो नियम सोरेन यांना लागतो तोच नियम उद्धव ठाकरे यांना लावणं आवश्यक होतं, पण ते घडलं नाही. त्यासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी 5 फेब्रुवारी ही तारीख दिली आणि ज्या क्षणी तारीख दिली त्या क्षणी हरीश साळवेंनी याबाबत आक्षेप घेतला आणि सांगितलं की एक पार्टी ऑलरेडी हे प्रकरण घेऊन मुंबई हायकोर्टामध्ये गेलेली आहे.
तिथे या प्रकरणाची सुनावणी चालू असताना सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी घेता येणार नाही. त्यामुळं आपण याबाबत सुनावणी घेऊ नये अशी हरकत हरीश साळवे यांनी नोंदवली आणि त्या क्षणी सर्वोच्च न्यायालयाने 22 जानेवारीच्या ऑर्डरमध्ये सांगितलं की 5 फेब्रुवारीला आपण बोर्डावर घेऊ. आता 5 फेब्रुवारीला बोर्डावर घेऊ नंतर आक्षेप आल्यानंतर 5 तारखेला उद्धव ठाकरे गटांच्या वतीनं ही केस मेन्शन करण्यात आली आणि त्यावेळी कोणतीही ऑर्डर केली नाही. लवकरच हे प्रकरण सूचीबद्ध करू असं सांगितलं, कोणताही यात सुनावणी घेऊ असं सांगितलं. पण ती सुनावणी आता अशी होणार आहे की ज्यामध्ये या सुनावणीत सुप्रीम कोर्टाला ही सुनावणी सुप्रीम कोर्टात चालू द्यायची की हायकोर्टात चालू द्यायची यावर चर्चा होणार आहे. आम्ही आधी काय सांगत होतो, आमच्याकडं अॅनालायझरवरती येऊन ज्येष्ठ विधिज्ञ ओझा साहेब काय सांगत होते, हेच तर सांगत होते की ही केस हायकोर्टात चालली पाहिजे आणि मग सुप्रीम कोर्टात गेली पाहिजे. पण यांना घाई भलती, कदाचित आपल्याला सुप्रीम कोर्टाची सहानुभूती आहे असं वाटून, म्हणजे यांच्या मनात सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने येईल असं वाटून हे कदाचित सुप्रीम कोर्टात गेले असावेत आणि तिथे न्यायाची अपेक्षा करत असावेत. प्रकरण सुनावणीसाठी येणारही होतं, पण संजीव खन्ना यांच्या निकालामुळं सगळी गडबड झाली आणि तिथे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अडकाठी आली आहे. आता हे प्रकरण सुनावणीसाठी येईल हायकोर्टात की सुप्रीम कोर्टात याबाबत निर्णय घेण्यासाठी. सुप्रीम कोर्टात सुनावणी थेट या प्रकरणाची होईल की नाही माहित नाही, बघूया काय होतंय ते. पण या प्रकारात 5/10/2022 जे एक पत्र आहे रशीद खान यांचं, सरन्यायाधीशांच्या विरोधामध्ये राष्ट्रपतींच्याकडे जी याचिका केली ज्यात 21 चार्जेस लावलेत, तो नियम इथेही लागू पडतो. कारण अभिनव चंद्रचूड हे थेट रिया चक्रवर्तीचे वकील आहेत. रिया चक्रवर्ती या आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्ती आहेत, जे वेगवेगळ्या शोज मधून कार्यक्रमांच्या मधून आपल्याला दिसतं. आदित्य ठाकरेंच्या वडिलांच्या पक्षाची केस सुप्रीम कोर्टात चालते आहे. याचा अर्थ सरन्यायाधीशांचे चिरंजीव याचे वकील आहेत, त्या लाभ जे घेत आहेत किंवा सेवा जे देत आहेत, थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क ज्यांचा आहे, त्यांच्या समोरच ही केस चालवायची का, चालू द्यायची का, हा मोठा प्रश्न असतो. आणि त्याच प्रश्नावरती सगळं घोडं येऊन थांबतं. बघूया काय होतंय ते या एकूण प्रकरणामध्ये. नमस्कार.